कुसुमने चहाचा कप माधवरावांच्या हातात दिला. त्यावेळी आता इथे अगं, मला वाटलं तुला माझा आवाजच ऐकू आला नाही. त्यामुळे आता ही जी कुसुम आहे ना, ती माधवरावांना उत्तर देते. माझे कान हे आतून शाबूत आहेत. हा, अगदी तुमची जी काही कुसूरपुसूर आहे ना, सुरू आहे ना, ती सुद्धा ऐकू येत असते मला. तर आता इथे आणखीन तो बोलतो की मशीन तुमच्या कानात आहे, माझ्या कानात नाही, ऐकायला येतं मला. रागाने पाहत आता कुसुमने इथे त्या माधवला उत्तर दिलं. माधव म्हणजे तो कुसुमचा नवरा. हा, ही बाई कळालं मला, असं आता इथे माधव कुसुमला म्हणतो. तर त्यावेळी आता इथे माधव जे आहे तो विचारतात की बरं मला सांग, आनंद आणि त्रिवेणी कधी येणार आहेत? त्यावेळी आता ती सांगू लागते की पोरं घरी नाही तर घर अगदी खायला उठलं आहे. जुईचा किलबिलाट असतो म्हणून खूप शांत आणि थोडंसं बरंही वाटते, कारण सारखा सारखा असा गोंधळानेही खूप परेशान होतं. आता ही जी कुसुम आहे ना, ती म्हणते की हे पहा, तुम्हीही आता तुमच्या मुलासारखं बोलू नका. हा, कालच लग्न आटोपलंय, लागतील 1-2 दिवस, येतील ते 2-3 दिवसामध्ये, एवढी कशाला घाई करायची? हे पहा, तुमच्या मुलानं घाई न केली म्हणजे मिळवलं, असं आता इथे ती कुसुम जी आहे ती माधवला म्हणत असते. नाहीतर तिथेही चल लवकर असं म्हणून मागे लागेल. तिच्या बाबतीत आनंद अगदी तुमच्यावर गेलाय. कुसुमने आता समोरच्या सोफ्यावर बसून पेपर हातात घेत ती असं माधवला म्हणत असते. अगं, त्याला तुमच्या लाईफ पार्टनरवरचं तुमचं प्रेम म्हणतात. असो, तुला नाही कळणार, इतक्या वर्षात कुठे कळलं ते? याला बळजबरी म्हणतात. बायकोला मेलं माहेरी राहू द्यायचं नाहीये, असं आता इथे कुसुम जी आहे ती माधवला म्हणत असते. कुसुम, जिव्हाळ्याचा विषय होता हा, ती भडकते आहे. लक्षात आल्यावर आता माधवरावांना विषय बदलला. चला, मस्त झाला चहा, असं आता इथे माधवराव जो आहे तो कुसुमला म्हणतात. चहाचा पहिलाच घोट घेतल्यावर माधवराव अगदी प्रसन्न चेहऱ्याने तिच्याकडे पाहतात. तू नाही घेतलास, असं आता पुन्हा तिला विचारतात. मला अशी वेळोअवेळी चहा घ्यायची सवय नाही. हा, पुन्हा एक रागाचा कटाक्ष टाकत ती कुसुम जी आहे ती माधवरावांकडे पाहते. मग मात्र त्यांनी काही न म्हणता गुपचूप तो राहिलेला चहा पिऊन घेतला आणि त्या चहाचा आस्वाद घेतला. अगं, बरं पाहिलंस का आम्ही काय आणलंय? तर त्यावेळी आता इथे ही जी कुसुम आहे ना, ती म्हणते, आता काय आणलं पुन्हा? एखादं योगासनाचं पुस्तक तर नाही ना आणलं? अगं, कपाटात जागा नाही ठेवायला, असं आता कुसुम जी आहे ती पुन्हा माधवरावांना वैतागून म्हणते. नाही ग बाई, असं माधवराव तिला म्हणतात. पुस्तक नाही आणलं मी, ते तिकडे बघ ना, बागेत लाल तुडुंब रंगाच्या गुलाबाचं रोपटं होतं. तेही 2 उमटलेली फुलं होती, तर एक गोंडस कळी होती. कुसुमने कौतुकाने पाहिलं. त्या गुलाबाकडे पाहिल्यावर आपोआप कपाळावरचा जो वैतागलेल्या ज्या आठ्या होतात ना, त्या कमी होऊन हसू गालावरती यायला लागलं. तर त्यावेळी आता हे जे माधवराव आहेत ना, त्यांनाही खूप बरं वाटतं की तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल तरी आली. तर आता हे जे माधवराव आहेत ना, ते थोडेसे रोमॅन्टिक होतात आणि माधवराव म्हणतात की हा जो गुलाब आहे ना, तो माझ्या या गुलाबासाठी, असं म्हटल्यानंतर आता ही जी कुसुम आहे ना, तीही जरा हे होते, लाजते आणि खांद्यानेच कुसुमला ते धक्का देतात. तुमच्या मेल्या जिभेला काही हाडच नाही, असं देखील आता ही जी कुसुम आहे ना, ती त्यांना म्हणते. हे असंच काहीतरी त्या जुईसमोर बोलतात आणि तीही सुरू होते मला चिडवण्यासाठी. चिडतेस काय ग? किती सुंदर गुलाब आहे, सांग ना, मस्त दिसतोय ना, असं आता इथे ती म्हणत असते. छानच आहे की, खूप गोड रंग आहे. तुमच्या बागेत आता आणखी एक गुलाब राहायला आलाय.
तर आता माधवराव त्यावर म्हणतात, हो तर मी त्या कोपऱ्यावाल्या नर्सरीवाल्याला सांगून ठेवलं होतं की असा जर गुलाब आला तर माझ्यासाठी राखून ठेव. जरा वेळापूर्वी त्याचा फोन येऊन गेला, जाऊन ताबडतोब घेऊन येतो. असं देखील आता माधवराव जे आहेत ते म्हणतात. अगं बाई, त्यासाठी एवढी घाई होती का? बरं, बाहेर जायची. असं आता इथे ती कुसुम जी आहे ती म्हणते. आणि त्याचनंतर मात्र आता मस्तपैकी त्या मोठ्या कुंडीत टाकणार हे रोप, असं देखील ते म्हणतात. आव्याने कालच ऑर्गॅनिक खत आणून दिलं आहे, तेही टाकलं की बघ कसे फुलांचे झुपके येतात, असं आता इथे ते म्हणतात. बरं, उद्योग काय आहे आपल्याला दुसरा? रोज एक नवीन रोपटं आणायचं आणि रोपटं लावायचं आणि काय ही वाढवायची, असं आता इथे ती कुसुम जी आहे ती त्यांना म्हणत असते. माधवराव कुसुमला म्हणतात, अगं तुझ्यासाठीच तर फुलवतो आहे मी हे गुलाबाची बाग, पण तुला काही कदरच नाही. त्यानंतर आता ही जी कुसुम आहे ती म्हणते, झालात तुम्ही पुन्हा सुरू? हां, आणा तो कप इकडे. आता येईल तुमची नात. भूक 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 करत भाजी गरम करायला ठेवते हां मी. अरे हो, 2 वाजलेत. जुई यायची वेळ झाली. तिलाही दाखवतो गुलाब. ती येईपर्यंत कुंडीत टाकूनच ठेवतो, असं देखील आता इथे तो माधव जो आहे तो म्हणतो. अहो, असू द्या आता, एवढ्या उन्हात कुठे त्या बागेत चाललेलात, असं आता इथे ती कुसुम म्हणते. संध्याकाळी करा जे काही करायचे ते. कुसुमचे मागून आवाज येतात. तेवढ्यात समोरच्या बंगल्यात माळी काम करताना दिसला. कुसुम, आता काय? इथेच आहे मी, बोला. हां, दीक्षितांचा बंगला त्यांनी विकला का ग? नाही तर, विकला असता तर मला कळलंच असतं की. तर आता इथे तू प्रॉपर्टी एजंट आहे का, तुला सांगून विकायला? इथे माधव कुसुमला म्हणतात. तसं नाही हो, बस इकडून तिकडून कळलं असतं ना. अरे हो, विसरलोच मी. ती बसू म्हणजे BBC न्यूज चॅनल आहे ना. बरोबर, माधवने आता चेष्टेने म्हणाले. तसं नाही हो, ती पटवर्धनांकडे काम करते आणि तुम्हाला तर माहीतच आहे की पटवर्धन आणि दीक्षित हे दोघेही जण नातेवाईक आहेत आणि म्हटल्यानंतर ते तर आपल्याला कळणारच आहे ना. त्यांनी बंगला विकायला काढला असता तर पटवर्धनांकडे काही गप्पा गोष्टी कानावर आल्या असत्या तिच्या. येऊन बोलली असती मला, खतरनाक आहे कुसुम तू, तुझं नेटवर्क. त्या बसूला म्हणा ही धुणी भांडी सोड आणि एखादा न्यूज चॅनल काढ. हातात माईक घेऊन चांगला TRP वाढेल. तसंही कॉलनीतल्या रिकामटेकड्या बायकांना हव्याच असतात इकडल्या तिकडल्या न्यूज. तर आता कुसुमने माधवरावांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण खरंच साफसफाई सुरू आहे. विकला की काय असं आता तिला वाटायला लागतं. नाही तर भाड्याने दिलं असेल. बरं आहे, किमान डोळ्यांसमोर कोणी शेजारी तरी येईल असं आता त्यांना वाटू लागतं. एवढा मोठा बंगला किती दिवसातून ओसाड पडलेला. छान बाग तयार केली होती. दीक्षित भाऊने गेलेत आणि पोराने जणू वाईट टाकले. 3 वर्ष झाले. दारात कुलूप दिसते. सणासुदीला सुद्धा म्हणा किंवा सुट्ट्यांमधील म्हणा, अजिबात म्हणून घराकडे फिरकले नाहीत हे पोरं, असं आता इथे ती म्हणत असते. तर आता माधवराव जे आहे ते कुसुमला म्हणतात, खरंय कुसुम तुझं. जर दीक्षित भाऊ आणि बहिणी असते तर किती चांगलं झालं असतं. केवळ आवडीने सजवलं असतं त्यांनी हे घर. बागकामाची तर केवढी आवड होती त्यांना. त्या बाबतीत आपण मात्र नशीबवान आहोत. आपल्या मुलाने जन्मभूमीलाच कर्मभूमी मानलं. अगं पण हा तर दादू दिसतोय पटवर्धनांच्या बागेत काम करणारा. खरंच की काय? थांबा, विचारून येतो. कुसुम समोर काही बोलायच्या आत माधवराव जे आहे ते निघाले सुद्धा. दादू, अरे इकडे काय करतोय? देशमुख आबा, नमस्कार. नमस्कार, पण एवढ्या उन्हात या बागेत काय करतोय तू? कसली साफसफाई म्हणायची? बंगला विकला की काय दीक्षितांनी? त्याचा विकला नाही देशमुख आबा,
हे पहा, भाड्याने देत आहेत ते. असं होय, कुणाचं बिराड राहतं यायला? आता कोण येणार राहणार आहे इथे? कसलंही बिराड असो आबा, कुणीतरी एकटा जीव आणि सदाशिव येणार आहे इथे राहायला. तर त्यावेळी आता इथे हात तिच्या आमची कुसुम खुश झाली होती, चांगला शेजारी येईल म्हणून समोर. पण आता इथे एकट्या येणार आहे म्हटल्यानंतर ती पुन्हा नाराज होईल. छे छे, कुणीतरी कुठला ऑफिसर आहे, तो येऊन राहणार आहे इथे, बदली झाली म्हणे त्याची. त्यानंतर असं होय, असं माधवराव म्हणतात. ठीक आहे, फुल ना फुलाची पाकळी, किमान कुलूप लावलेलं दार तरी बघायला नाही मिळणार. बरं ऐका, या बागेत सगळी झाडं करपून मेली आहे. माझ्या इथली काही रोपी देतो तुला, आणि तिला आणून लांब एखाद्या झाडात लाव. काही दिवस काळजी घे, तर बघ कशी चांगली फुलं येईल. ठीक आहे आबा. हे एवढं साफ झालं की ठीक आहे. दादूशी बोलून आता जे माधवराव आहेत ते आत आले. काय हो, काय म्हणाला दादू? आता ही जी कुसुम आहे ना, ती माधवरावांना विचारते, तुझ्या त्या बसूनच नेटवर्क फार स्लो आहे वाटते. तर आता माधवराव जे आहे ते कुसुमला चिडवतात. तर कुसुमला वाटलं होतं की त्या बसू आपल्याला सगळं काही सांगेल, पण आता हे माधवराव जे आहेत ते म्हणतात की नेटवर्क अगदी स्लो आहे, बातमी अजून तुझ्यापर्यंत पोहोचली नाही. दीक्षितांनी बंगला विकलाच नाही, भाड्याने देत आहेत ते. कुठला ऑफिसर आहे म्हणे, तो येणार आहे राहायला. ती दोघीही बोलतच होती. तेवढ्यात आता माई आबाच कानात पडला. जुईची स्कूटर गेटमधून आत आली. आल्याच समोरची जी काही गार पाण्याची बॉटल होती ना, तिने तोंडाला लावली. अगं जुई, असं उन्हातून आल्यावर घट्टा थंड पाणी पिऊ नये. बरा बस, जरा माठातलं पाणी देते तुला. नको माई, कशाला, कोरड पडली आहे. कॉलेजपासून इथवर येईपर्यंत या उन्हाने नुसता जीव घेतलाय बघ. अगदी कॉलेज संपून परीक्षा होतात असं झालंय मला. जा फ्रेश होऊन घे. जाता माई म्हणते, जेवायला वाटते मी. कुसुम आत गेली आणि माधवरावांना म्हणाली, हळू जुईला म्हणाली, बघ मी आज काय आणले. काय आणलं आबा? ते बघ तिकडे. अय्या गुलाब, किती गोड आहे. मस्तच, चांगलं आहे. पुढच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन डे आहे. माईला हाच गुलाब गिफ्ट करा तुम्ही. वा रे वा, म्हणाली शहाणी. मी शहाणीच आहे. मी गुलाब दिला ना, तर ती त्याचं गुलाबाकडे काटे टोचेल ती मला. असं आता इथे माधवराव तिला म्हणतात. म्हातारपणीचे नसते थेर म्हणून समजा. काही काय हो बाबा, उलट किती रोमॅन्टिक वाटेल ते. असं आता इथे ती जुई जी आहे ती आबांना म्हणते. पण बाकी गुलाबाचा रंग अगदी गोड आहे हा. तर आता माधवराव म्हणतात की खरंच खूप गोड आहे हा गुलाब. हो ना, मी पण तुझ्या माईला तेच म्हणत होतो. आबा, ही समोर कसली साफसफाई सुरू आहे? मोहन काका येतोय का पुन्हा इथे राहायला? तर आता आबा जे आहे ते म्हणतात की अरे, तो कसला परत येतोय? अगं, भाड्याने दिलं आहे ते घर, तो कसला परत येतोय? कुणीतरी येत असेल राहायला. कोण येणार आहे? कुणीतरी मुलगा येणार आहे बघ. मला वाटलं एखादी फॅमिली येते की काय. या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटा माणूस? असं आता इथे ती म्हणते. त्यानंतर भूतासारखं राहणार आहे का? बरं, मी आलेच फ्रेश होऊन. असं आता इथे ती म्हणते. जाम भूक लागली आहे मला. जा तुझ्या मायेने झणझणीत वांग्याचे भरीत केलं आहे आज. बापरे, मग तर डबल कावळे ओढायला लागले पोटात. मी ना आलेच पटकन फ्रेश होऊन. असं आता इथे जुई म्हणते. तर हे आहे देशमुख कुटुंब. माधवराव देशमुख आणि त्यांची पत्नी कुसुम देशमुख, मुलगा आनंद देशमुख आणि सून जी आहे ती त्रिवेणी देशमुख. आनंद आणि त्रिवेणीला एक मुलगी आहे, ती म्हणजे जुई.
इथे माधवराव देशमुख हे खात्यात अधिकारी होते. मागच्या 10 वर्षांपासून रिटायर लाईफ जगत आहेत. ते निवांत, सुखाचं आणि समाधानाचं. मुलगा आणि सून दोघेही CA होते आणि ते स्वतःची फार्म चालवायचे. वडिलोपार्जित मोठा बंगला होता आणि आता त्याच बंगल्यासमोर तो राहायला येणार होता. अतिशय गंभीर आयुष्य असणारा. बघूयात मग समोर काय होतं ते.